असामान्य काय किल्ला बांधला हिरोजी असा किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा कुठला असू शकत नाही. सुंदर रायगड बांधला हिरोजी तुम्ही. पण इकडे होळीचा महाल, राणीवसा सगळं हा महाल असेल किंवा जगदीश्वराचं मंदिर असेल, हिरोजी अद्भुत किल्ला बांधला. बोला काय पाहिजे हिरोजी काहीतरी बक्षीस तुम्हाला द्यायचंय. हिरोजी बोला काय पाहिजे. आजची हिरोजी असते तर काय मागितलं असतं. हिरोजी म्हटली असते राज पूर्ण 5 वर्ष काम चाललंय, खूप मोठं टेंडर आहे, किमान 5% तरी राज द्यावं लागतंय. सहज म्हटले असते. नाही म्हटले असते राजे विधान परिषद तरी, किमान महामंडळ तरी, राजे कॅबिनेट मंत्रीपद दिलं तर किमान जिल्हा तरी पालकमंत्री पदाचा चांगला द्या, काहीतरी म्हटले असते ना राजे. हिरोजी नाही म्हटले. हिरोजींनी काय मागितलं माहितीये. हिरोजी म्हटले राजे काहीतरी बक्षीस देतायत ना, मग एक काम करा राजे, हा रायगड आम्ही बांधलाय, रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आम्ही बांधलंय. या जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर ज्या पायऱ्या आहेत राजे, त्या एका पायरीवर माझं नाव कोरायची अनुमती राजे मला फक्त द्या. राजांनी विचारलं हिरोजी दुसरं काहीतरी मागा, हे काय मागतायत. आणि त्यावेळी हिरोजी सांगतायत राजे मला तेवढंच हवंय. राजांनी विचारलं हिरोजी असं का. आणि त्यावेळी हिरोजी सांगतायत की राजे आपण ज्यावेळी रायगडावर याल, ज्यावेळी रायगडावर असाल, रायगडावर याल त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला याल. आणि ज्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्यावेळी आपली पावलं ही त्या पायरीवर पडत जातील आणि आपल्या पायाची पायधूळ त्या पायरीवर माझ्या मस्तकावर पडत राहील. राजे एवढं भाग्य माझ्या पदरात घाला. हे हिरोजी तेव्हा मागतायत. हे हिरोजी मागतायत. ती दुसरी पायरी जी आहे ना ती निष्ठेची आहे. माझ्या भावंडांनो, तिसरी पायरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती आपल्या आईच्या आणि वडिलांच्या चरणाची आहे. दुसरं काही नाही मागता आलं ना तरी चालेल. आपल्या आई वडिलांच्या चरणावरती डोकं ठेवून सदैव तरी त्यांच्या विचारानं काम करा. वरच्या 2 पायऱ्यांचं दर्शन नाही घेतलं ना तरी चालेल. त्या एका तिसऱ्या पायरीचं दर्शन घेतलं तरी वरच्या 2 पायऱ्यांचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढ्या करता तो आमचा महाराष्ट्र. कारण जग बदललं. म्हणजे आम्ही इतके फास्ट फॉरवर्ड झालोय सगळं की व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, रील्स. आता फक्त पोरांनाही बोलून उपयोग नाही. म्हणजे आता आईच इंस्टाग्रामला रील बघते, बाप फेसबुकला रील बघतोय. पोरांना वाटणारच आहे आपली आई बघते, आपला बाप बघतोय म्हटल्यावर आपण रील्स बनवायला हरकत काय आहे. आता मी तुम्हाला सांगतो की आपण चिंतन करायचंय की रील स्टार व्हायचंय का रिअल स्टार व्हायचंय. याचं चिंतन एकदा तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. कारण ती वेळ आज नियतीनं निसर्गानं तुमच्या आमच्यावर आणून ठेवली आहे.